वडेट्टीवार साहेब बोला. बोलण्याची आपण संधी दिली. तर अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं या ठिकाणी मांडताना आपण सगळ्यांनी पाहिलं. मला माझ्या एका सदस्यांचा पण वेळ पाहिजे, आपल्याला ते दिलाय 2 सदस्यांचा. असे 15 मिनिट असं 18 मिनिट झाले. आमच्याकडे नियम असा आहे, आपल्याकडे नियम असा आहे, 3 सदस्यांचा वेळ जर एकाला दिला तर ते अर्धा वेळ पकडतो आपण. अध्यक्ष महोदय, सध्या राज्यामध्ये गुंडगिरी सुरू आहे का, तर हे दूर जाण्याची गरज नाही, आपल्या राज्यातच पाहायला मिळतं. यात फार काय लांब जाण्याची गरज नाही. आणि तेही सध्या कोयता गँग पुण्यामध्ये आहे, पण सध्या नवीन गँग महाराष्ट्रामध्ये सुरू झाले. चड्डी बन्यान गँग, लुंगी बन्यान गँग, टावेल बनियान गँग, गँग 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 नाही गँग, गांगा भट नाही गँग. तर या गँग अध्यक्ष महोदय सध्या धुमाकूळ घालत आहेत. अध्यक्ष महोदय, हे सध्या कशा वेशात येतील आणि लोकांना दर्शन देऊन ठोकाठोकी करतील. निकृष्ट जेवण म्हणून बदललं. आता मला एक सांगा अध्यक्ष महोदय, जर निकृष्ट जेवण म्हणून त्याला बदललं तर निकृष्ट बांधकाम झालं तर मंत्र्याला काय? निकृष्ट जर दवाखान्यामध्ये दर्जाची आरोग्य सेवा आहे मग आरोग्य मंत्र्यांना काय? जर एसटी मध्ये पाणी गळते आणि तंबाखू खाऊन जर थुंकलाय म्हणून परिवहन मंत्र्याला सुद्धा हा नियम लागू होईल का? अध्यक्ष महोदय, खरं तर या राज्यामध्ये यावर कुणाचा कंट्रोल राहिला की नाही, या गुंडगिरीवर कुणाचा, हे ठोशाचं राज्य झालं का, अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, खरं तर हे राज्य एका सुसंस्कृत सुजलाम सुफलाम या राज्याची ख्याती देशामध्ये 1 क्रमांकाची होती. अध्यक्ष महोदय, आता हे राज्य ड्रग्सचं राज्य, हे राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राज्य झालंय. हे राज्य आता 20% कमिशनचं राज्य झालंय. अध्यक्ष महोदय, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, हे राज्य महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत नाही, तर हे सरकार गुजरातचं काम करतंय का, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे. आणि म्हणून जय महाराष्ट्राबरोबर जय गुजरात जोरात सुरू झाला. अध्यक्ष महोदय, मी अध्यक्ष महोदय आपल्याला नाही, पाकिस्तानचा कोणी माईचा लाल म्हणत असेल ना, त्या भडव्याला आतमध्ये घाला, पण मधात बोलू नका. मला डिस्टर्ब केलं की मी त्याच्या अंगावर येणार. म्हणजे लक्षात ठेवा, कोणी मायचा ते मग मला शब्दही असंवैधानिक शब्द वापरे. मी गडचिरोलीतल्या जंगलातला आहे. ठीक आहे, बसा. रेकॉर्ड तपासून बघेन, बरोबर नसेल तर काढीन. बसा. ठीक आहे. म्हणून मी अध्यक्ष महोदय, बघा, मी प्रस्तावावरच बोलतो आहे. आणि खरं तर हे उद्योग मंत्रालयापासून लोकांच्या विकासासाठी अध्यक्ष महोदय जागा नाही, पण मंत्र्यांच्या विकासासाठी MIDCच्या जागा आता खुल्या झाल्या. हे मंत्रालय उद्योग मंत्रालय की स्वतःचा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हब आहे.
अशा प्रकारची सगळी महाराष्ट्रात चर्चा आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आपल्या पुढे एक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी म्हणत नाही, जरा तिकडच्या बाकाकडील लोकांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं जरा भाषण करा. ते काय म्हणाले, त्यांच्याच भाषणातून राज्यात किती मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज सुरू आहेत, हे पॅडलर कशा पद्धतीनं पोहोचतायत, या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष महोदय लक्षात येईल. मी मुद्दाम आपल्याला त्यांच्या भाषणातील काही गोष्टी, काही त्यांचं वक्तव्य जे आहे तेच सांगतो. अध्यक्ष महोदय, जर आम्ही म्हणालो असतो तर सरकार म्हणालं असतं की विरोधक टीका करतायत. या राज्यामध्ये आतापर्यंत 11,000 कोटीचे ड्रग्ज, 10,000 कोटीचे सिंथेटिक ड्रग्ज हे प्राप्त झाले. अध्यक्ष महोदय, धुळेमध्ये 5 टन हे ड्रग पेडलर्स कुठपर्यंत पोहोचलेत. जळगावला 17 किलो, सांगलीला 30 किलो, श्रीरामपूर MIDC 14 किलो, असे पुढे 126 महिला सोशल मीडियावरून ड्रग्ज विकतात. अरे कबुलीच दिली ना, याचं उत्तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी सरकारकडून मिळालं पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जर गुन्हेगारी विश्व या राज्यामध्ये निर्माण होत असेल, बलात्कार, खून रोज होत चाललेत. अध्यक्ष महोदय, कायदे आहेत पण अंमलबजावणी होत नाही. पैसे देऊन सर्रास पैसे दिले की धंदा करा. आज खरं तर ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू चाललंय अध्यक्ष महोदय, 14 वर्ष 16 वर्षाची पोरं, या मुलांना सजा कमी होते म्हणून, नाममात्र सजा होते म्हणून अध्यक्ष महोदय अनेकदा या पोरांना या धंद्यात लावलं गेलं आहे आणि त्याचा वापर करून या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सुरू आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी कायदा सुव्यवस्थेचा त्यावेळेस प्रश्न म्हणतो. या सरकारने सांगितलं सोमनाथ सूर्यवंशी यांची मारहाण, खरं म्हणजे श्वसनाच्या आजाराने झालेला मृत्यू असं त्यावेळेस सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय सरकारकडून. आता उच्च न्यायालयाने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तो गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ज्यावेळेस दिलेत, त्यावेळेस सरकारचं हे त्या निरपराध तरुणाचा जीव घेणाऱ्या या पोलिसावर सरकार काय कारवाई करणार आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, 2020 मधील जान्हवी कुकरेजा प्रकरणात प्रदीप घरात हे सरकारी वकील होते. अध्यक्ष महोदय, त्यांनी गेल्या महिन्यात कोर्टात सांगितले की त्यांना अजून पगार मिळाला नाही. मैत्री इन्व्हेस्टमेंट, अश्विनी बंद्रे अशा अनेक प्रकरणामध्ये सरकारची बाजू मांडली. गेल्या महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत या राज्यामध्ये प्रचंड खटले प्रलंबित आहेत. अध्यक्ष महोदय, जवळपास 6 लाख 7 लाख आहेत. त्या सरकारी वकिलांना पैसे मिळत नाहीत. परंतु या गृह विभागामध्ये मात्र ज्या पद्धतीनं हे सगळे अत्याचार होत आहेत अध्यक्ष महोदय, मी आपल्याला परवा घडलेली घटना, अत्यंत एक महत्वाची घटना या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष, अभिजित अरुण महाजन, कात्रज, पुणे, यांनी श्री मुनीर गनी शेख मयत व वारस यांच्याकडून कोंढवा येथे सर्वे नंबर 31 3 4 5 6 7 8 9 या जमिनीची कायदेशीर मूल मुक्तार्थ धारण म्हणून जमिनीचा वाद धारक आहे. सदर जमिनीचा वाद हा न्यायपरिष्ठ आहे. परंतु 12/7/2025 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास सुरेंद्र अग्रवाल यांनी टिपू पठाण टोळी, रियाज बंगाली टोळी, इरफान शेख टोळी
कुख्यात गुंड रफिक टोळी यांची टोळी मिळून 100हून अधिक लोकांनी गोळीबार केला, डोकं फोडलंय, रक्त सांडवलं आणि बळजबरीने या मालकाच्या जमिनीचा ताबा घेतला. की ज्या वेळेस पाटणकर नावाच्या विनय पाटणकर, मी गृह खात्याच्या मंत्री महोदयाकडून आम्हाला उत्तर हवं आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्याकडे गेल्यानंतर उलट यांनीच त्या अग्रवालकडून पैसे घेऊन याच तक्रारदाराला महाजनला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला शूट करून टाकेल, तुला उडवून टाकेल बंदुकीनं. न्याय कोणाकडे मागायचं? जमीनवर गुंड जाऊन गुंडाच्या सहाय्यानं भडकवलं जातं आणि तरी पण जर न्यायासाठी जर गेला असेल पोलीस स्टेशन मध्ये, हा वन फिरतोय स्वतःचा जीव वाचवत. एकीकडून भडकवणारा जमीन त्याच्यापासून संरक्षण मिळत नाही आणि पोलीसकडे गेल्यानंतर पोलीस संरक्षण देत नाहीत. चाललं काय राज्यामध्ये अध्यक्ष महोदय? कुणासाठी हे राज्य चाललंय आणि कशासाठी हे राज्य आहे, हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो अध्यक्ष महोदय. त्यावेळेस त्यांनी उपनिरीक्षक गावंडेकडे त्यांच्या ओळख होती, तिकडे गेले. ते म्हणले की पोलीस स्टेशनला या. पुन्हा त्यांना 45 मिनिट बसवून त्यांना मानसिक त्रास दिला गेला, धमकी दिली गेली. अशा प्रकारचे या ठिकाणी अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये सुरू आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे 10 मिनिटात 5 मिनिटात अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलणं कठीण आहे. पण काय आपल्याला सांगू अध्यक्ष महोदय, या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये ज्या घटना रोज घडत आहेत अध्यक्ष महोदय, आणि इथे संपूर्ण यंत्रणा ही पोलीस यंत्रणा निकामी झाल्यासारखी हात बघून सगळे बघतायत अध्यक्ष महोदय. खरं तर आज 2 तास नाही 4 तास पुरेल एवढी सगळी तयारी होती. तुम्ही मला अत्यंत कमी वेळ या ठिकाणी आम्हाला या अंतिम आठवड्या प्रस्तावावर मिळतोय. हे खरं म्हणजे आम्ही आता तुमच्याकडून कोणाचं न्याय मागण्याची आमची अपेक्षा होती, पण ते सुद्धा तुमच्याकडून मिळत नाही असंच म्हणावं लागेल. आता आम्हाला न्याय कोण देणार? शेवट सरकारपर्यंत ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्यासाठीच विरोधक म्हणून आमची जबाबदारी असते अध्यक्ष महोदय. मी अध्यक्ष महोदय एक मोठं प्रकरण आपल्या लक्षात आणून देतो. मुंबईचे आपण आहात. खरं तर MCGM आणि HMIS अंमलबजावणीतील जे अपयश आहे, गेल्या 16 वर्षामध्ये 500 कोटी रुपये खर्च केले आणि त्याचा 1 रुपयाचा फायदा झाला नाही. तुम्ही माहिती घ्या. कारण या हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये हे संपूर्ण अपयश आलेलं आहे. त्यानंतर 350 कोटीचं आत्ता नव्यानं या महानगरपालिकेमध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये काम काढले गेले अध्यक्ष महोदय. त्यातील 50 कोटी रुपये अद्याप खर्च झाले, पण हे सर्व खर्चामध्ये कुठे यश आलं नाही. आणि या खर्च रुपयामध्ये अध्यक्ष महोदय फक्त ICICI फाउंडेशननी हेच काम 4 हॉस्पिटलमध्ये 1.25 कोटी रुपयामध्ये केलं. 850 कोटी रुपये मागच्या 15 वर्षात खर्च करून कागदावर हे पैसे उडवले गेले. एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्याला दिसतोय. सविस्तर मांडायला वेळ नाही, पण आपण मुंबईच्या आत यावर जर इतका पैसा पाण्यात वाया घालत असेल, ते बिना मशिनरी, ही जर एक व्यक्ती एक फाउंडेशन ICICIचं फाउंडेशन 1.25 कोटीमध्ये जर हे काम करून देऊ शकत असेल, तर यावरून यामध्ये भ्रष्टाचाराची व्याप्ती कशी असेल ती माहिती आपल्याला माहिती आपल्याकडे आहे ती पाठवा. मी आपल्याकडे माहिती पाठवतो अध्यक्ष महोदय. आणि यासाठी दुसरा एक महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय, हे मायक्रोस्कॅन नावाचं एक कंपनी या मुंबईमध्ये आहे अध्यक्ष महोदय. 700 कोटीच्या बेकायदेशीर ऑप्टिकल फायबरचं काम या ठिकाणी झालं. सदर या संदर्भात तक्रारी झाल्यात, सत्ताधारी लोकांनी तक्रारी केल्यात आणि अध्यक्ष महोदय यामध्ये अध्यक्ष महोदय DMC किशोर गांधी यांनी एक सदस्यीय समिती नेमली गेली आणि यामधील तो संपूर्ण चौकशी करून अहवाल दिला गेला अध्यक्ष महोदय. आणि त्यामध्ये 800 कोटीहून अधिक
रुपयाचं नुकसान झालं म्हणून त्यांच्यावर प्रस्तावामध्ये नमूद केलं. शेवट 30 कोटी रुपयाचा दंड भरण्यासाठी अध्यक्ष महोदय 30 कोटी रुपयाचा दंड भरण्यासाठी वर्षभरापूर्वी सांगितलं. तो सुद्धा दंड या मायक्रोस्कॅन कंपनीनं अध्यक्ष महोदय भरला नाही 1 वर्षापूर्वीचा. आणि अशा पद्धतीनं या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 700 किलोमीटर अधिक ऑप्टिकल फायबर केबल बेकायदेशीरित्या टाकल्या गेल्या. आणि अशा पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये एक भ्रष्टाचाराचा, कारण लोकप्रतिनिधी नाहीत म्हणून एक मोठा स्कॅम या ठिकाणी होत आहे. याची सविस्तर माहिती मी आपल्याकडे अध्यक्ष महोदय पाठवत आहे. आपल्याकडे अध्यक्ष महोदय अधिराज कॅपिटल सिटी खारघर सेक्टर 36 अध्यक्ष महोदय 55 मजली 2 टावर उभे आहेत. आणि याला 2010 मध्ये ही बिल्डिंग सुरू झाली. 2023ला सिडकोनं ओशी दिली. 55 मजली बिल्डिंग, 6 पैकी 4 लिफ्ट सुरू केल्यात, ते सुद्धा मधात बंद पडतात. अग्निशमन यंत्रणा बंद आहे, पाणी पुरवठा नाही. आणि अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये म्हणजे कहर झाला आहे अध्यक्ष महोदय. अप्रोच रोड बरोबर नाही, मग याला ओशी दिली कशी? या सिडकोने या प्रकरणात ओशी का दिली याची चौकशी या ठिकाणी होण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. अशी माझी सरकारकडे या निमित्तानं मागणी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय प्रश्न खूप आहे. आदिवासी विद्यार्थी सुविधापासून वंचित आहेत. तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगतो कशा शेवटचं 2-3 मिनिटांमध्ये संपवतो. भामरागडमध्ये मी तक्रार केली. भामरागड गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचं रोजगार हमीच्या कामामध्ये त्या तिथल्या तत्कालीन व्हिडिओनी 22 कोटी रुपये काढले काम न करता. चौकशी झाली, विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळलेत आणि तो प्रस्ताव आता कमिशनरकडे गेलाय. 1 वर्षापासून 22 कोटी रुपये काढून त्या व्हिडिओवर कारवाई होत नाही बिना कामाने. चौकशीमध्ये सिद्ध झाला अहवालात, जो चौकशी अहवाल आलाय त्याच्यामध्ये. आणि उलट त्याची ट्रान्सफर झाल्यावर 6 महिन्यापासून आहे त्याच ठिकाणी त्याला ठेवा अशा पद्धतीचं काम सुरू आहे. आणि त्या ठिकाणी ऑर्डर आला अध्यक्ष महोदय. तो माणूस 22 कोटी रुपये खाऊन भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात जिथे रस्ते नाहीत, जिथे डिलिव्हरीसाठी लोकांना अंगावर घेऊन महिलांना उचलून न्यावं लागतं, त्या ठिकाणी खाटेची ॲम्ब्युलन्स करावी लागते, त्या ठिकाणी अशा पद्धतीचा मोठा बगीर प्रकार होतोय अध्यक्ष महोदय. कुठे चाललाय? फार वाईट या ठिकाणी अध्यक्ष महोदय. अनेक विषय आहेत, पण एक आहे की आपल्या लक्षात अध्यक्ष महोदय एवढंच आणून देऊ शकतो की अध्यक्ष महोदय या बिल्डिंगी उभ्या होतात, हे सगळं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो, परंतु त्यावर कुठलीच कारवाई होत नाही. आणि सर्रासपणे एकही माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती असणार आहे की मागील 2.5 वर्षामध्ये 100 कोटी वरचा एक टेंडर दाखवा जिथे स्पर्धा झाली, जिथे कॉम्पिटिशन झालं. सगळी कामं एक तरी बिलोमध्ये दाखवा म्हणा. मागच्या 2.5-3 वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी टेंडर मॅनेज केला जातो अध्यक्ष महोदय. आपल्यालाही माहित आहे अध्यक्ष महोदय, हजारो करोडो कोटीची कामं वाटली जातात. 20% कमिशन. मुख्यमंत्री काय साफ करणार आहेत, किती साफ करणार आहेत, जे पूर्णतः भ्रष्टाचाराने यंत्रणा बरबडली आहे. सगळ्यांचं संगणमताने सुरू आहे. पूर्णतः आदिवासी विभाग असेल त्या ठिकाणी अद्यापही मुलांना ड्रेस मिळाले नाहीत. कंक्लूड करा आता. ड्रेस मिळाले नाहीत अध्यक्ष महोदय. ते प्रतीक्षेत आहेत. त्या मुलांना का ड्रेस दिले नाहीत अध्यक्ष महोदय? कुणाचं हे आहे का? सचिव तो थांबवत आहेत. कुणाच्या मर्जीतील माणसाला काम द्यायचं आहे? त्या पोरांना 1.5 महिने शाळा सुरू झाली आणि 1.5 महिन्यापासून जर त्या मुलांना हे कपडे मिळू शकत नाहीत, त्यांना सुविधा उपलब्ध होत नाहीत, मग कशासाठी हे सरकार आहे? कुणासाठी हे सरकार आहे अध्यक्ष महोदय? समाज कल्याणमध्ये सुद्धा तोच मोठा प्रकार आहे. गैरप्रकार त्या ठिकाणी होतो आहे अध्यक्ष महोदय. आपण ऊर्जा विभागामध्ये भरतीमध्ये सुद्धा गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. शेवटचं सांगतो आणि भाषण करतो. शिक्षण विभाग
या ठिकाणी जे अध्यक्ष महोदय हे शालार्थ पोर्टलचा बोगस ID करून किमान 2000 शिक्षकांच्या भरती केल्या गेल्या. 2000 एका शिक्षकाकडून 40-30 लाख रुपये घेतले गेले. अध्यक्ष महोदय, इतका मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. बोगस भरती, शालांत बोगस ID तयार करून अनेक शिक्षण संस्था चालक, नागपुरातल्या 10 शिक्षण संस्था आहेत ज्यांनी 30 जागा भरल्या. अध्यक्ष महोदय, 40, 50, 70 लाख रुपये घेऊन भरले. एकाही संस्था चालकावर कारवाई नाही. अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी निलेश वाघमारे नावाचा हा सूत्रधार अध्यक्ष महोदय सरकारच्या मर्जीमुळे मागच्या 6 महिन्यापासून मिळत नाहीये. 6 महिन्यापासून हा घोटाळ्याचा सूत्रधार मिळत नाही. म्हणजे सरकार काय करतंय, गृह खातं काय करतंय? अध्यक्ष महोदय, हा माणूस 90 दिवस 6 महिने 90 दिवसापासून फरार आहे. लोकेशन दिलं जातं, पोलीस पोहोचतात, मॅनेज होतात, पुन्हा वापस येतात, पण पकडून आणत नाहीत. कारण या निलेश वाघमारेवर एका मंत्र्याची खूप कृपादृष्टी आहे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून याच्यावर ही कारवाई होत नाही. अनेक शिक्षणाधिकारी, आम्ही नोटीस दिली असती तर नाव घेतलं असतं. तेवढं करते आम्हाला, तुमच्यापेक्षा मी आता. त्यामुळे नाही, तुम्ही शांत बसा. तुम्हालाही माहित आहे, तुम्ही पत्र माझं तुमचं पत्रही दिलेलं आहे. त्या वंजारीच्या नावाने तुम्ही पत्र देऊन नियुक्ती केली, कारण तो सुद्धा सूत्रधारच आहे. पण तुम्हाला माहित नव्हतं, तुम्हाला माहित नव्हतं, त्यामुळे तुम्ही दिलं. मी तुमच्यावर आरोप करत नाही. आणि त्या वंजारीनी सुद्धा आता तो गेलाय आतमध्ये, जलात गेलाय. म्हणून हे भ्रष्टाचार, यावर हा शिष्टाचार झालेला आहे. त्यामुळं गांभीर्यानं यावर लक्ष घातलं पाहिजे. गुन्हेगारी प्रचंड वाढत आहे, आरोपीच्या हिंमत वाढत चालली आहे, आरोपी हिंमत वाढतोय. अध्यक्ष महोदय, म्हणून शेवटचं एक सांगतो, हे सगळं जे चाललं आहे ना, या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट व्हावी. हे राज्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, सामान्य माणसासाठी आहे. सामान्य माणसाचा पैसा आहे. सरकार कंगाल होत चाललाय, पैसे नाही म्हणून अनेकांना पैसे मिळत नाही. अशा वेळेस हे पारदर्शकता ठेवून हा जो भ्रष्टाचार संपवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करावं, पारदर्शकता दाखवावी आणि जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च व्हावा, हा त्यामागचा उद्देश. अध्यक्ष महोदय, म्हणून हा प्रस्ताव मी दिला. याला कोण काही म्हणू देत, पण एक सांगतो की तुम्ही ही जे काही भ्रष्टाचाराच्या रूपानं एकच ठीक हे सगळं चाललेलं आहे, मी याची माहिती आपल्याकडे अध्यक्ष महोदय देणार आहे. अशी आपल्याला विनंती करतो आहे. आणि अध्यक्ष महोदय, एक खूप तयारी केली होती, पण आता वेळ नाही आहे. अध्यक्ष महोदय, 25 मिनिटं बोललात. सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेब, 25 मिनिटं झाली. आता आपण 2 मिनिटं म्हणून पण 10 मिनिटं झाली. ठीक आहे, एका वाक्यात काय. आता शेवट कसं आहे अध्यक्ष महोदय, की अंतिम आठवड्यावर विरोधकांचा जास्त अधिकार, आणि तो अंतिम आठवड्या प्रस्तावावर आमची संख्या कमी आहे याची जाणीव आहे. पण पूर्वी संख्या कोणाची किती असली तरी निम्मा वेळ दिलं जात होतं. मी आपल्याला सांगतो, ही प्रथा होती, आपण परंपरा, क्लोजिंग स्टेटमेंट करा. आणि म्हणून मी आपल्याकडे नम्र विनंती एवढीच करतो की या सगळे आम्ही जे काही तक्रारी दिल्या आहेत, या संदर्भात शासनाने कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि एक शेर की सुना देता हूं और हे करतो, होई नाही सकता. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचा संदर्भातला एक विषय 2 ओळी त्याचं सांगतो की काळ्या आईच्या पोटात कोरडेला कोवळा गर्भ दाखवतो. चल अध्यक्ष महोदय, तुम्हाला आम्ही महाराष्ट्र दाखवतो. कोरडा डोळा, कोरडी विहीर, कोरड्या राजकारण्यांचे कोरडे संदर्भ दाखवतो. चला अध्यक्ष महोदय, तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. चला अध्यक्ष महोदय, तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. वावरात शेतकऱ्यांची सत्ता नाही, विहिरीत पाण्याचा पत्ता नाही, 5 वर्षापासून कनेक्शनसाठी केलेला अर्ज दाखवतो. चला अध्यक्ष महाराज, तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. यावर्षी वावरात पिकाची शाळाच नाही डवरली, ना निसर्गानं वावराची फीस नाही भरली, अनुस्थितीत पिकाचा नुकसान वर्ग दाखवतो. चला अध्यक्ष महोदय, तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. आणि यानंतर एक शेर, तसं म्हणजे 3 राहिलेच, पण हर तरफ ते शोर है कि सरकार काम कर रही है. अध्यक्ष महोदय, हर तरफ शोर है, सरकार काम कर रही है. हकीकत तो ये है, ये केवल प्रचार कर रही है, ये केवल प्रचार कर रही है. धन्यवाद. जय हिंद. अध्यक्ष महोदय,
पॉइंट